मराठी माणसाची शिवसेना कोणी संपवली? शिवसेनेला दृष्ट लागली आहे का? शिवसेना खरोखरच संपली आहे का? आणि जर शिवसेना संपली असेल किंवा शिवसेनेची घसरगुंडी झाली असेल तर त्याला जबाबदार कोण? नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आताचा व्हिडिओ शिवसेनेवरती आहे. ठाकरेंची शिवसेना. ठाकरेंची शिवसेना उद्या म्हणजे 19 जूनला 60 वर्ष पूर्ण झाली. 60वा वाढदिवस. 60 बुद्धी नाठी असा प्रकार आहे शिवसेनेचा. 19 जून 66ला शिवसेनेची स्थापना झाली आणि आता उद्या 19 जून 2026 शिवसेना 60 वर्ष पूर्ण करतील. शिवसेनेचं एक वर्तुळ पूर्ण झालंय. जो शिवसेनेचा मधल्या काळातला सगळा प्रवास आहे त्याच्यामध्ये शिवसेना 7 वेळा फुटली. म्हणजे आजचा प्रसंग धरून 7 वेळा शिवसेना फुटली. आज शिवसेनेचे 6 बलाढ्य खासदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झालेत. म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून ते सरळ शिंदेकडे गेलेत. आतापर्यंत शिवसेना कशी कशी फुटली, त्याला जबाबदार कोण? आज लोक विचार करतायत याला शिवसेनेची ही जी घसरगुंडी झाली, शिवसेनेची शक्ल उडाली आहे, त्यानंतर पुढे काय? शिवसेनेचं अस्तित्व राहणार की नाही? खरंच आज तसा विचार करण्याची वेळ आली. मग शिवसेना स्थापन झाली 60 वर्षापूर्वी. ती मराठी माणसाची अस्मिता म्हणून, मुंबई ही मराठी माणसाची आहे यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. नंतर जो प्रवास झाला तिथून पुढे एक एक करत आमदार खासदार असं करत करत मुंबई महापालिकेपर्यंत. मुंबई महापालिका सलग 25-30 वर्ष शिवसेनेने एक हाती हातात ठेवली होती. सत्ता शिवसेनेची होती. गेल्या वर्षी नाही, याच जानेवारीमध्ये मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून गेली. आजवर शिवसेना कशी फुटली, किती वेळा फुटली, त्याला जबाबदार कोण आणि पुढे शिवसेनेचं भवितव्य काय, हा आताचा खास विषय आहे. मित्रांनो, शिवसेना सुरुवातीला फुटली ती तसं मग अगदी मागे गेलं तर बंडू शिंगरेंच्या वेळेस. नंतरच्या काळात आता आपण जर पाहिलं तर 1951ला छगन भुजबळांच्या काळात शिवसेना फुटली. तशी सलग 7 वेळा शिवसेना फुटली. एकदा छगन भुजबळांच्या वेळेस, नंतर गणेश नाईक, नंतर नारायण राणे. सगळ्यात मोठा भूकंप झाला तो राज ठाकरे म्हणजे खुद्द ठाकरेंच्या घरात. नंतर एकनाथ शिंदे एक साधारण 4 वर्षापूर्वी. आणि आज शिवसेनेचे 6 खासदार. अशी सलग 7 वेळा शिवसेना फुटली. म्हणजे भाजपचा तो अजेंडाच होता, महाराष्ट्रातून शिवसेना संपवायची. भाजपने ते मनावर घेतलं आणि त्याप्रमाणे जवळपास त्यांनी त्यांचा जो निर्धार आहे तो पूर्ण करत आणलेला आहे. वाटत होतं की मराठी माणसाची शिवसेना किमान मुंबई पुरती तरी नाही राहिली. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात, त्यातल्या कोकणात शिवसेनेचं वर्चस्व होतं. काही प्रमाणामध्ये विदर्भात होतं, मराठवाड्यात होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडीफार धुगधुगी होती. पण आज पाहिलं तर कोकण हातातून गेलंय, विदर्भ हातातून गेलंय, मराठवाडा सुद्धा भुईसपाट झालाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही अस्तित्व राहिलेलं नाहीये. मुंबईचा जो परिसर आहे, मुंबईचा परिसर, तिथे सुद्धा शिवसेना फार झिरोवरती आलेली आहे. एकेकाळची शिवसेनेचा तो रुबाब, ती मस्ती, तो जोश आज राहिलेला नाहीये. मग शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर शिवसेना बऱ्यापैकी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे स्वतःच्या हिमतीवरती उभी केली होती. परंतु भाजप बरोबर पंगा घेतला आणि शिवसेना जी घसरगुंडी सुरू झाली ती आता फार रासा तळाला जायची बाकी आहे. म्हणजे आकडेवारी सहित मी तुमच्याशी बोलतोय. 1991ला छगन भुजबळांच्या काळात शिवसेना फुटली. 17 आमदारांचं भुजबळांनी बंड केलं. त्यावेळेस जे फुटीर आमदार होते त्यांना अक्षरशः बदडून काढायचं म्हणून शिवसैनिक धावले होते. त्यावेळेस तो हंगामा मला अजूनही आठवतोय. भुजबळ पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले काँग्रेसच्या काळामध्ये. नंतर भुजबळ सतत कायम मंत्रिमंडळामध्ये राहिले. भुजबळांचं तिथे कल्याण झालं. गणेश नाईक यांच्या काळात 1999ला गणेश नाईकांनी शिवसेना फोडली आणि नवी मुंबई आणि तो परिसर जो आहे तो शिवसेनेच्या हातातून गेला. ही दुसरी वेळ. तिसऱ्यांदा नारायण राणेंनी शिवसेना फोडली. नारायण राणे हे मुख्यमंत्री होते, राज्याचे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री होते, ते फुटले. तिथून नारायण राणे त्यांचे चिरंजीव आणि कोकणातले काही आमदार, 11 आमदार माझ्या माहितीप्रमाणे, कोकण आणि विदर्भातले आणि मराठवाड्यातले म्हणून 11 की 15 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले, काँग्रेसमध्ये सामील झाले होते. ती शिवसेनेची तिसरी फूट होती. नारायण राणे नंतर तिथून पुढे काँग्रेसमध्ये जाऊन महसूल मंत्री झाले. त्यांना इतर बाकी मंत्री पद पण मिळाले, ते खासदार झाले वगैरे वगैरे. तो पुढचा इतिहास आहे. नंतर राणे हे भाजपमध्ये आता आहेत.
नंतर सगळ्यात मोठा भूकंप झाला तो राज ठाकरेंच्या काळात, म्हणजे 2005-6ला राज ठाकरे म्हणजे ठाकरेंचे सख्खे पुतणे हे बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. ती शिवसेनेची चौथी फूट. तो सुद्धा फार मोठा झटका होता शिवसेनेच्या दृष्टिकोनातून. पण त्यातूनही शिवसेना सावरली. मनसेला सावरता नाही आलं. मनसे जी सुरुवातीला त्यांनी मनसेने बऱ्यापैकी चमत्कार दाखवला, नंतर मनसे सुद्धा कुरूप झाले. म्हणजे ही 5वी फूट झाली शिवसेनेची. त्याच्यानंतर शिवसेनेने स्वतःला सावरलं होतं बऱ्यापैकी. त्याला कारण भाजपचा सुद्धा त्यांना आधार होता. तिथून पुढे राज ठाकरे हे त्यांच्या सभांना गर्दी होत होती, परंतु ते मतामध्ये कधी परिवर्तन झालं नाही. त्याचा परिणाम मनसे काही राज्यात किंवा केंद्रात कुठेही खासदार, आमदार किंवा नगरसेवक याच्या प्रमाणात एक सीमितच झाले ते. म्हणजे सुरुवातीला एक मला वाटतं नाशिक महापालिका हातात आली होती. बाकी पुणे, मुंबई, औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही मनसेचे नगरसेवक निवडून आले, पण नंतरच्या काळामध्ये सगळे झिरोवरती गेले. म्हणजे अशा प्रकारे ती 5वी फूट राज ठाकरेंच्या वेळची 4थी फूट म्हणजे भुजबळ झाले, नाईक झाले, राणे झाले, राज ठाकरे. 5वी फूट झाली ती एकनाथ शिंदे. जे एकनाथ शिंदे महसूल मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महसूल मंत्री होते ते एकनाथ शिंदे 40 आमदारा घेऊन सरळ सरळ बाहेर पडले. त्यांनी बंड केलं शिवसेनेचं. म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे 68 आमदार होते तर ते 40 बाहेर पडले सलग आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. नंतर ते कोर्ट कचेरी झाली, प्रकरण कोर्टात गेलं. अजूनही कोर्टात ते पेंडिंग आहे आणि न्यायालयाने खरी शिवसेना कोणाची तर एकनाथ शिंदेची हे जवळपास फायनान्स केलेलं आहे. नंतरच्या काळात महानगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका झाल्या. तिथे एकनाथ शिंदेंना भाजपची साथ मिळाली आणि एकनाथ शिंदे मोठे झाले. आणि आता परिस्थिती असेल खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेची, तर तसं आताच जर ताकद, संख्या, बळ जर पाहिलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना मोठी वाटायला लागली. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव, चिन्ह, ठाकरेंच्या शिवसेनेचा अजेंडा सगळं एकनाथ शिंदेंनी हायजॅक केलं. भाजपने एकनाथ शिंदेच्या मदतीने शिवसेनेचा तो सगळ्यात मोठा तुकडा पडला, सगळ्यात मोठा घाव तिथे घातला आणि तिथे खऱ्या अर्थाने शिवसेना घायाळ झाली एकनाथ शिंदेच्या नंतर. तिथून पुढे उभारी धरायला शिवसेनेला जमलं नाही, शक्य झालं नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले जे आमदार होते आणि नंतर निवडून आले आताचे खासदार आहेत हे सगळे एकनाथ शिंदे बरोबरचे, हे सगळे शिवसेनेचे हाडाचे तळागाळातले कार्यकर्ते, हाडामासाचे कार्यकर्ते, ज्याला आपण शिवसेनेचे काँग्रेसच्या भाषेत सांगायचं तर गावानं ओळख टाकलेले कार्यकर्ते, अशा प्रकारचे सगळे तळागाळातले कार्यकर्ते ते नंतर नेते झाले. एकनाथ शिंदेने त्यांना पूर्ण बळ दिलं. साम, दाम, दंड, भेद सगळ्या प्रकारची ताकद दिली. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना वाढत गेली. भाजपला तेच अपेक्षित होतं की ठाकरेंची शिवसेना ही संपवायची, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेना हाताला धरलं. मग थोडक्यामध्ये एकनाथ शिंदेच्या म्हणजे पावण्याच्या काठीने त्यांनी साप मारायचा असा तो प्रकार होता. शिंदेची शिवसेना इतकी मोठी झाली आता भाजपच्या काळातला तो ताईत झालेला आहे. एकेकाळी ठाकरेंची शिवसेना म्हणजे ठाकरेच होता हे स्वतः भाजपच्या काळातले ताईत होते. पण 2019 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून म्हणजे युतीमध्ये निवडून आले, पण भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांनी महाआघाडीचं सरकार स्थापन केलं. तिथं सगळा खटका उडाला आणि तिथं शिवसेनेचा तो एक सगळ्यात मोठा पराभव झाला. तिथं फटका बसला तसा पहिला. सरकार आलं पण नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडले आणि ते सरकार कोसळलं. महाआघाडीचं सरकार कोसळलं, पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे अशा प्रकारे ती एक फूट. आणि आजची शिंदेच्या नंतरची आता ह्यांची जे 6 खासदार लोकसभेचे आज फुटले आणि त्यांनी सरळ सरळ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ही एक सगळ्यात मोठी फुटी, सगळ्यात मोठा झटका आहे शिवसेनेला. म्हणजे आता जर पाहिलं आपण 2019ची ताकद शिवसेनेची खासदार, आमदार, नगरपालिका, महापालिका किती होतं आणि आता किती होतं हे जर आता थोडं एक ढोबळमानाने गणित मांडलं तर आपल्याला लक्षात येईल 2019 मध्ये जवळपास 5-6 महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण तो परिसर आहे, खाली 5-6 महापालिका आहेत तिथे, उल्हासनगर पासून कल्याण डोंबिवलीपर्यंत. त्या सगळ्या महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होत्या. त्याशिवाय राज्यातल्या 25 नगरपालिका ताब्यात होत्या. त्याशिवाय जवळपास 1600 नगरसेवक राज्यामधून होते शिवसेनेच्या हातामध्ये. नंतर महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये पाहिलं ठाणे, कल्याण डोंबिवली, नंतर नाशिक, परभणी
असे सगळ्या महापालिका ताब्यात होत्या. नगरपालिका सुद्धा 1600 नगरसेवक नगरपालिकांचे शिवसेनेचे होते. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती एकही महापालिका शिवसेनेच्या ताब्यात नाही. मुंबईसह भाजपचा जो अजेंडा होता की मुंबई महापालिका हा शिवसेनेचा प्राण आहे, मुंबई महापालिका हे शिवसेनेची संजीवनी आहे, मुंबई महापालिकेवर घाव घातला आणि तिथून पुढे शिवसेना जी गर्भगळीत झाली ती अजून उठायला तयार नाहीये. त्यावेळेस 2019ला 56 आमदार होते, 9 खासदार होते. आज शिवसेनेचे फक्त 20 आमदार आहेत आणि आता जे आलेले 9 पैकी 6 तिकडे गेल्यामुळे फक्त 3 खासदार राहिले आहेत. नगरपालिका तर एकही ताब्यात आहे. 9 नगरपालिका फक्त राज्यातून ताब्यात आहेत नगराध्यक्षाच्या. आणि नगरसेवकांची संख्या म्हणाल तर ती नगण्य आहे. 2024ला शिवसेनेचं मतदान एकूण टक्केवारी जर आपण पाहिली, पूर्वीची टक्केवारी आणि आताची टक्केवारी ती कायम आहे. म्हणजे साधारण 15-16% आसपास लोकसभेला पण विधानसभेला पण मतदानाचा टक्का कायम आहे. परंतु जागा इतक्या घटल्या की शिवसेनेचं विसर्जन बाकी आहे. आता असंही म्हटलं जातंय की शिवसेनेचे जे 20 आमदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पडणार आहे. म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे मनावर घेतलंय की शिवसेना संपवायची ह्याचा एकमेव अजेंडा यासाठी आहे की महाराष्ट्रामधून हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणीच नको. शिवसेनेची सुद्धा मराठी अजेंडा सोडला आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आणि त्याच्यामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये 2-2 भागीदार कशाला, हा त्या अमित शहांचा, JP नड्डांचा त्यांचा रोकडा सवाल होता. त्याच्यामुळे त्यापेक्षा शिवसेना संपवायची किंवा आपल्या याच्यामध्ये मर्ज करून घ्यायची अशा पद्धतीने त्यांनी शिवसेना संपवत आणलेली. एक घाव टाकत 5-6 वेळा असे घाव टाकले आणि शिवसेना गर्भगळीत करून टाकलेली. पण ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार एक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जबाबदार हे उद्धव ठाकरे स्वतः जबाबदार आहे. ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रत्येक जो नेता फुटला तो तेच कारण सांगू होता की उद्धव ठाकरेंची सरंजामशाही वृत्ती. म्हणजे ठाकरेंवरती टीका करायची यापूर्वी लोक घाबरायचे, आता कोणी नाही. आता गल्लीतले कुत्र सुद्धा ठाकरेंवरती टीका करताय. त्याचं कारणच तसं आहे की लोक घाबरत नाहीत आता शिवसेनेला. पूर्वीचा जो वचक होता तो राहिलेला नाहीये. मुंबईत नाही राहिला, घाटावर नाही राहिला. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या जीवावरती भाजप मोठी झाली. शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये शिडी केली. भाजप शिवसेनेच्या डोक्यावरती उभी राहिली आणि आता शिवसेनेला भाजपने पायाखाली घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल की ठाकरेंची शिवसेनेमध्ये शिवसेना आता तर खरी शिंदेची आहे. थोडे दिवस वाट पहा. एकनाथ शिंदेची शिवसेना ही कोण चालवतं? अमित शहा चालवतात. एकनाथ शिंदे हे फक्त महाराष्ट्रापुरते ह्याच्यात काही निर्णय घेतात, पण खरी शिवसेना ते कोण चालवतं? अमित शहा. उद्या परिस्थिती अशी सुद्धा होऊ शकते की एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होऊ शकते. भाजपाचा तो अजेंडा आहे. छोटे छोटे पक्ष आहेत ते आताशी धरायचे, नंतर ते गिळंकृत करायचे. ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे विविध शक्ल करत आणली. जो एकनाथ शिंदेचा मोठा चंक बाकी आहे तो संपूर्ण भाजपमध्ये सामावून घेणार आणि नंतर शिवसेना हा विषय संपवून टाकणार, असा हा तो विषय आहे. पण शिवसेना संपवायला नेमके जबाबदार कोण, असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपण फुटीर, गद्दार नेते यांना नाव ठेवतो. पण याही पेक्षा जास्त उद्धव ठाकरे स्वतः त्याला जबाबदार आहेत. आज आपण पाहिलं तर शरद पवार 85-86 वर्षाचे ते आजही महाराष्ट्रामध्ये भिंगरी लावून फिरतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार हे प्रत्येक ठिकाणी फिरतायत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. परवा रोहित पवारांनी पंढरपूरला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आंदोलन केलं. ठाकरेंचं तसं काही दिसत नाहीये. स्वतः ठाकरे पण नाही, आदित्य ठाकरे किती घाटावरती फिरतायत, फक्त खालच्या खालीच असतात. त्याच्यामुळं हे ठाकरे स्वतः शिवसेना संपवायला फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. आणि हे भाजपची लोक टीका करतात त्याच्यामध्ये आता तथ्य वाटायला लागलेलं आहे. कारण हे असंच जर सुरू राहिलं तर शिवसेना भवनला टाळं लागायला वेळ लागणार नाही. पुढच्या काळामध्ये अजून निवडणुका 2-3 वर्ष निवडणुका नाहीत, कोणत्याही निवडणुका नाहीयेत. या 3 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य गाव पातळीवरचा शिवसैनिक आहे तो टिकवून ठेवणं, विविध आंदोलनं, मोर्चे वगैरे याच्या माध्यमातून तो टिकवून ठेवणं, त्याला ताकद देणं, हे ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा स्वतः उद्धव ठाकरेंना आता ते शक्य दिसत नाही. कारण त्यांच्याकडे तशी कुठली संस्था, संघटना वगैरे हे काहीच दिसत नाहीये. त्यामुळे शिवसेनेची अवस्था
ही आता इथपासून अंताकडे अशी झालेली आहे. आणि ह्याला जबाबदार जितके नेते आहेत त्याहीपेक्षा जास्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जनहो, तुम्हाला काय वाटतं? मराठी माणसाची शिवसेना संपलेली तुम्हाला योग्य वाटते का? तुम्हाला ते पाहवतं का? थोडक्यामध्ये मुंबईमध्ये तर शिवसेना गेल्याच जमा आहे, ती पूर्ण भाजपच्या ताब्यात गेली. भाजप मला नाही वाटत आता मुंबई महापालिका पुन्हा हातातून जाऊ देईल. त्याप्रमाणे कोकण हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो बालेकिल्ला सुद्धा हातातून गेला म्हणजे कायमचा गेलेला आहे. कोकणातला मराठी माणूस सुद्धा आता पूर्णतः शिंदे आणि भाजपच्या बरोबर आहे. हे सगळं ओव्हरऑल संपूर्ण चित्र डोळ्यासमोर आणलं तर ठाकरे ब्रँड भविष्यात शिल्लक राहणार का, हा प्रश्न आहे. यावरती तुम्ही जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.